नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन गट ब व गट क मुख्य परीक्षेच्या पीवायक्यू विश्लेषण सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण कंबाईन गट ब व गट क मुख्य परीक्षेची पीवायक्यू विश्लेषण सिरीज बघत आहोत। यामध्ये खास करून आपण भूगोल विषयाच्या पीवायक्यू विश्लेषण सिरीजला सुरुवात केली। त्या सिरीजचा आजचा हा तिसरा भाग आहे। या भागामध्ये आपण कंबाईन गट क मुख्य परीक्षेचा आजचा पेपर बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया कंबाईन गट क मुख्य परीक्षा 2000 च्या भूगोल विषयाच्या पीवायक्यू विश्लेषणला। मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा। सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांब चिंचोड्या सकल भागाला कोकण असं म्हणतात। बरोबर आहे। लांबट चिंचोडा भाग म्हणजे जो अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या मधात आहे, किनारपट्टी। बरोबर आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग भ्रंश होऊन किनारपट्टी निर्माण झाली। अगदी करेक्ट आहे। कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी 700 किलोमीटर आहे। हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण 700 किलोमीटर पेक्षा जास्त आहे असं विधान आहे। कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ 30,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे। 30,728 आहे, पण जास्तच आहे। म्हणजे दोन्ही विधानांमध्ये तंतोतंत बरोबर आहेत। महत्वाचं म्हणजे काय, आता सध्या जर अपडेट केलं नवीन याच्यानुसार कोकण किनारपट्टीची लांबी ही 877 किलोमीटर आहे। ही नवीन अपग्रेड आहे। अगोदर कोकण किनारपट्टीची लांबी ही 720 किलोमीटर होती विद्यार्थी मित्रांनो, ती आता 877 किलोमीटर झालेली आहे। त्यामुळे याचं उत्तर वरीलपैकी सर्व जरी असलं, पण नवीन अपडेट तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कोकण किनारपट्टीची लांबी आता 877 किलोमीटर आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गाविलगड टेकड्या या उत्तर महाराष्ट्रात आहेत आणि खास करून सातपुडा पर्वतात आहेत। त्यामुळे आता आपण जर इथं ऑप्शन बघितले तर कोल्हापूर कुठेही सातपुडा पर्वताच्या जवळपास येत नाही, बीडही येत नाही, ठाणेही येत नाही। त्यामुळे इलिमिनेशन पद्धतीने जरी तुम्ही याचं उत्तर काढलं तरी तुमचं उत्तर बी येतं। मग याचं उत्तर काय, फक्त बी, कारण याचं उत्तर आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये या गाविलगड टेकड्या आहे। गाविलगड किल्ला सुद्धा या ठिकाणी आहे। मग आपण बघू शकतो मॅपिंग मध्ये, बघा हा सातपुडा पर्वताचा मॅप आहे। यामध्ये आपण बघू शकतो की गाविलगड पठार, गाविलगड टेकड्या, मेळघाट डोंगर, त्यानंतर सातपुडा पर्वतातच काठी दडगावचं पठार, अस्तंबा डोंगर, तोरणमाळ डोंगर, अकराणी डोंगर, हे सगळे सातपुडा पर्वतात येतात। म्हणजे सातपुडा पर्वताचे दोन भाग आहेत, एक म्हणजे अमरावतीचा भाग, गाविलगड टेकड्यांचा भाग, आणि दुसरा म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामधला तोरणमाळ डोंगरचा भाग। अशा दोन भागांमध्ये आपला सातपुडा पर्वत आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतो। नेक्स्ट, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? आता बघा, तुम्ही बघितलं असेल, आपण जर मागचे तुम्ही पीवायक्यू बघितले ग्रुप बी सी मेन्सचे, तर तुम्हाला कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री कंटिन्युअसली प्रश्न दिसते। म्हणजे 100% महाराष्ट्राच्या प्राकृतिक भागावर प्रश्न येत आहेत, आणि खास करून कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीवर तर 100% प्रश्न आलेले आहेत। मग बघू शकतात, सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? आता सह्याद्री आपण जर इथं मॅप काढला तर हा कोकण किनारपट्टीचा भाग आहे आणि हा आपला सह्याद्री आहे। ओके, हा किनारपट्टी आहे, कोकणची किनारपट्टी ही बघा, ही कोकण किनारपट्टी आहे, हा सह्याद्री आहे। आणि सह्याद्रीचा हा उताराचा भाग बघा, हा उताराचा पूर्वेकडील उताराचा भाग असं त्यांनी म्हटलेलं आहे। याला आपण मावळ असं म्हणतो। हा भाग जो आहे हा मावळ नावाने ओळखला जातो। काय नावाने ओळखला जातो? मावळ। त्यामुळे इथं कोकण तर येणार नाही, इलिमिनेट करा। घाटमाता म्हणजे हा भाग बघा, हा भाग घाटमाता नावाने ओळखला जातो। बघा, तुम्हाला सगळं सांगतोय। आणि मराठवाड्याचा तर काही संबंध येत नाही, एकदम तो पूर्वेला राहून जातो, म्हणून हा पण इलिमिनेट होऊन जातो, हा इलिमिनेट होऊन जातो, हा इलिमिनेट होऊन जातो। तरी तुमचं उत्तर मावळ यायला पाहिजे। सरळ सरळ डायरेक्ट उत्तर पण मावळ लिहू शकतात। नेक्स्ट, शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो? शिवना नदीचा उगम आपण जर विचार केला तर शिवना नदीचा उगम हा अजिंठा डोंगर मध्ये झालेला आहे। आता जवळपास सातपुडा पर्वतरांगेचा काही
संबंध येत नाही दूर दूरपर्यंत, तो उत्तरेला आहे, त्यामुळे इलिमिनेट हा पर्याय होऊन जातो. इथं थोडं कॉम्प्लिकेशन्स होतात आपल्याला वणी डोंगर वगैरे मध्ये, म्हणून इथं तुम्हाला डायरेक्ट माहित असणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅपिंग पण बघू शकतो बघा. तर शिवना नदीचा जो उगम आहे तर बोलतान गावाजवळ हा अजिंठा डोंगर मध्ये होतो. लक्षात राहू द्या, अजिंठा डोंगर मध्ये बोलतान गावाजवळ होतो. आणि तिथून ती वैजापूर, आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून वाहताना दिसते, कन्नड वैजापूर तालुक्यांमधून. तर आणि तिच्यावर अंबाडी नावाचं धरण सुद्धा आहे. धारेश्वर या ठिकाणी तिचा आणि गोदावरी नदीचा संगम झालेला आहे. म्हणजे ही गोदावरीची उपनदी आहे शिवना. या गोदावरीच्या उपनदीवरचा उगम स्थान आपल्याला विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या भूगोल पुस्तकामध्ये हे सगळे उगम स्थान मी दिलेले आहेत. त्यामुळे असा प्रश्न आयोग विचारू शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा भारताच्या राजपत्रात कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला? आता बघा, भारताचा पर्यावरण संरक्षण कायदा हा मे 1986 मध्ये भारताच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आला होता. तुम्ही एक इथं महत्वाचा पॉइंट बघा विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन गट ब गट क मुख्य परीक्षेचे जेव्हा आपण अनालिसिस करतो, तुम्हाला मॅक्सिममली इथं कायद्यावर प्रत्येक वर्षी एक प्रश्न दिसणार आहे. 1972 चा कायदा विचारला गेलेला आहे, 1986 चा कायदा विचारला गेलेला आहे. त्यामुळे पर्यावरणशी रिलेटेड सगळे कायदे तुमचे पाठ पाहिजेत. त्या कायद्यांवर 100 आणि 100%, मग ते कधी झाला, कधी लागू झाला, कधी राजपत्रात पब्लिश झाला, अशा टाइपचे प्रश्न पण विचारतात. मग आपण बघूया पर्यावरण संरक्षण कायदा काय आहे. 19 नोव्हेंबर 1986 पासून हा कायदा अंमलात आला होता. मे 1986 मध्ये तो राजपत्रात पब्लिश झाला होता. काय झालं, 1984 मध्ये भोपाळ वायू दुर्घटना झाली होती. मिथेल आयसोसायनेट या वायूच्या गळतीमुळे तिथं खूप जणांचा प्राण गेला होता. त्यामुळे साहजिकच आहे 1972च्या स्टॉकहोम ठरावानुसार सुद्धा भारताने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली होती आणि ही दुर्घटना त्याला मोठी कारणीभूत ठरली. म्हणून पर्यावरण संरक्षण कायदा करणं गरजेचं भासलं. म्हणून पर्यावरणाचं संरक्षण किंवा सुधारणा करणे, प्रदूषण रोखणे, नियंत्रित करणे, मानवी जीवन व प्राणी वनस्पती जीवन यांचे संरक्षण करणे, पर्यावरणाशी संबंधित सर्व कायद्यांचं प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार 5 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाखापर्यंत दंडाची शिक्षा आहे. उल्लंघन सुरू राहिल्यास दररोज अतिरिक्त दंडाची सुद्धा तरतूद आहे आणि 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद सुद्धा या कायद्याने करण्यात आलेली आहे. सो अशा पद्धतीने म्हणजे जास्तीचा तो करतोय तर 7 वर्ष कारावास त्याला होऊ शकतो. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, आशिया खंडातला लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोयना जलाशयात कोणत्या वर्षी करण्यात आला? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. लेक टॅपिंग महाराष्ट्राचा भूगोलचाच हा प्रश्न आहे. तर लेक टॅपिंग मार्च 1999 मध्ये झाली. कोयना जलाशयात हा प्रयोग झाला होता आणि हा आशिया खंडातला पहिलाच असा प्रयोग होता. बघा, लेक टॅपिंग म्हणजे काय, जलाशयाला तळाला भोग पाडून जमिनीखाली 80 मीटरवर उभारलेल्या बोगद्यातून 4.2 किलोमीटर पर्यंत पाणी नेणे व त्या बोगद्यातून आलेले पाणी 548 मीटर वरून वीज निर्मिती करणाऱ्या संयंत्रावर सोडणे, असा तो प्रयोग होता. लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोण्या जलाशयात 13 मार्च 1999 रोजी करण्यात आला, तर दुसरा प्रयोग 25 एप्रिल 2012 ला. म्हणजे हा प्रयोग 2 वेळा झालेला आहे. आपल्याला दोघेही तारखा विचारू शकतात, पहिले तर विचारलेलीच आहे, ही पण विचारू शकतात. त्यामुळे लेक टॅपिंग माहित पाहिजे, कोयना नदी जलाशयावर झालेला आहे. कोयना ही कृष्णेची उपनदी आहे, 300 किलोमीटर तिची लांबी आहे. महाबळेश्वर येथे कोयना नदीचा उगम झालेला आहे आणि कोयना आणि कृष्णा यांचा संगम कराड या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे कोयना, जिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात, ही नदीची माहिती सुद्धा मी तुम्हाला देत आहे. मग पुढचा क्वेश्चन, जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने खालीलपैकी कोणते पर्यावरण आरोग्य संघटना विकसित केलेली आहे? बघा, आता WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेने कोणती अशी संघटना आहे की जी पर्यावरण आरोग्य संघटनेशी संबंधित आहे? तर बघा, आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह ही HELI ही संघटना या संघटनेशी संबंधित आहे. ILO, IUCN, MOEF म्हणजे पर्यावरण आणि वन मंत्रालय हे तर भारताचं आहे. म्हणजे हा पर्याय तर तुम्ही इलिमिनेट करू शकतात, कारण हे
भारताचं पर्यावरण वन मंत्रालय म्हणजे ह्याचा काही संबंध येत नाही. मग राहिला तुम्ही बी इलिमिनेट केल्यामुळे तुमचा हा ऑप्शन गेलाच, बरोबर ना. म्हणून ऑप्शन कोणता दिसतोय, सी दिसतोय. म्हणून इलिमिनेशन पद्धतीने तुम्ही थेट याचं उत्तर काढू शकता, काही जास्त ताण घ्यायची गरज नाही. सो सी याचं उत्तर निघतंय. पण तरी बऱ्याचदा असं सुचत नाही आपल्याला, मग माहित पाहिजे या संघटनांबद्दल. आरोग्य पर्यावरण लिंक इनिशिएटिव्ह ही HELI ही संघटना आहे. हा एक जागतिक प्रयत्न आहे जो विशेषतः विकसनशील देशांच्या धोरणकर्त्यांना पर्यावरण आणि आरोग्य यांच्यामधील संबंध समजून घेण्यासाठी, पर्यावरणाशी संबंधित आरोग्यासाठी असलेले धोके जसं पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची भूमिका बजावते. मग फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, ज्याला आपण काय म्हणतो जागतिक अन्न संघटना म्हणतो आपण, ती आहे संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था आहे, जिचं मुख्यालय रोम इटली या ठिकाणी आहे. भूक गरिबी निर्मूलनासाठी काम करते. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज हे भारत सरकारचं एक मंत्रालय आहे. आणि IUCN हे धोकेदायक प्रजाती ज्या असतात या प्रजातींसाठीची रेड लिस्ट जाहीर करण्याचं काम करत असते. ही पर्यावरण संबंधात संरक्षण करणारी सर्वात जुनी संघटना आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर असा फुल फॉर्म आहे. हिच्यावर पण बऱ्याचदा आपल्याला IUCN वर खूप वेळा प्रश्न विचारतात, FAO वर प्रश्न विचारतात, त्यामुळे माहित पाहिजे तुम्हाला या दोघं तिघ संघटनांबद्दल. पुढे 2016 मध्ये सिक्कीम हे राज्य भारतातील पहिलं 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालं. त्यानुसार एकूण किती क्षेत्र सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित करण्यात आलेलं आहे. आता हा पुराणा फॅक्च्युअल क्वेश्चन होता, कारण सिक्कीम हे पहिलं जैविक स्टेट ठरलं होतं भारतातलं. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न होता. तो 1,90,000 एकर हेक्टर एवढं या राज्याने सेंद्रिय शेती म्हणून क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणारं हे पहिलं राज्य होतं भारतातलं. तर असा एक प्रश्न आलेला आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे. फॅक्च्युअल होता हा प्रश्न. हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह पायथ्यालगतच्या प्रदेशात दगड, गोटे, वाळू यांचे संचयन करतात. त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात. त्यांना टिंब असं म्हणतात. तर यांना आपण भाभर असं म्हणतो, लक्षात घ्या. आता ही प्रिंट मिस्टेक माझी नाहीये, ही आयोगाची. सर हे वाहत पाहिजे होतं ना, बरोबर आहे. आता ही माझी प्रिंट मिस्टेक नाही, आयोगाने तो प्रश्न असाच दिलाय, तर मी तो तुमच्या समोर तसाच दिलेला आहे, लक्षात राहू द्या. माझी चूक नाहीये. मग बघा, यात मी तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे भाबर म्हणजे काय, तराई म्हणजे काय, खादर म्हणजे काय आणि बांगर म्हणजे काय. आता खरं तर उत्तर भारतीय मैदानाचं जर स्वरूप तुम्ही पाहिलं, तर उत्तर भारतीय मैदानाच्या स्वरूपानुसार जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर उत्तर दक्षिण असा जर क्रम लावला आपण, तर दोन प्रकारे याचं वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे स्वरूपावरून, गाळाच्या स्वरूपावरून, आणि दुसरं म्हणजे गाळाच्या कालावधीवरून. आता स्वरूपावरून जर बघितलं तर यात दोन भाग पडतात आपले. ते म्हणजे पहिला भाग म्हणजे भाबर आणि दुसरा भाग म्हणजे तराई, आणि तिसरा भाग म्हणजे तो म्हणजे भांगर किंवा बांगर, आणि चौथा भाग म्हणजे खादर. ओके. आणि पुढे पाचवा भाग पण करू शकतात तुम्ही, त्याला आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणतो. हा मैदानाचा उत्तर दक्षिणचा शेवटचा भाग जो नदी जवळ बनतो. मग पहिला भाग आहे आपला भाबर. भाबर म्हणजे काय, जिथं जाड भरड दगड गोटे असतात. काय असतात? जाड भरड दगड गोट्यांचा भाग म्हणजे भाबर, ज्याचं उत्तर आपण बघितलं. या भागात कोणतीही शेती केली जात नाही, कारण जाड भरड दगड गोटे असतात. जेव्हा हिमालयातून नद्या खाली वाहत येतात तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर दगड गोटे वाहून आणतात, आणि एक पंख्याच्या आकारा टाईप मध्ये पंखाकृती मैदान पण ते तयार करतात. त्यामुळे अशा प्रकारचे जाड भरड दगड गोटे आपल्याला आढळून येतात. ते कृषीयुक्त नाहीत, हे सच्छिद्र आहेत. म्हणजे इथं पाण्याचा पूर्ण काय दिसत नाही, पाणी आपल्याला गायब झालं असं वाटतं, लुप्त झालेले वाटतात, प्रवाह लुप्त झालेले वाटतात, इथं प्रवाह लुप्त होतात. मग पुढे तराई, तर म्हणजे ओला मातीचा प्रदेश. मग हेच प्रवाह पुढे जाऊन तराईमध्ये जिवंत होतात. काय, हेच भाबर पट्ट्यातले लुप्त प्रवाह तराईमध्ये जिवंत होतात. हा एक दलदल युक्त प्रदेश आहे. हा चिकन मातीचा प्रदेश
असं पण म्हणू शकतो, कारण याला आपण जाड भरड दगड गोट्यांचा प्रदेश म्हणतो. आणि हा तरई म्हणजे चिकन मातीचा प्रदेश. तरचा अर्थ होतो ओल्या मातीचा प्रदेश. मग इथं बारीक गाळ आपल्याला सापडून येतो विद्यार्थी मित्रांनो, इथं बारीक गाळ असतो. मग हे गाळाच्या स्वरूपावरून. आणि जुना गाळ आणि नवा गाळ, भांगर म्हणजे जुना गाळ आणि खादर म्हणजे नवा गाळ. खादरला पंजाबमध्ये बेट असं सुद्धा म्हणतात. आता भांगर हा पण थोडाफार प्रमाणावर सुपीक असतो, नदीच्या आजूबाजूला आपल्याला आढळून येतो. खास करून जुने किनारे जे असतात ते भांगर टाईपचे असतात आणि नवे किनारे जे असतात ते खादर टाईपचे असतात, त्यांना आपण नवीन गाळ असं म्हणतो. यावर सातत्याने एमपीएससी प्रश्न विचारतात. यात ह्युमसचं प्रमाण चांगलं असतं, त्यामुळे खादर सुपीक पण मानले जातात, भांगरही सुपीक आहेत. आणि त्रिभुज प्रदेश हा शेवटचा भाग. सो अशा पद्धतीने गाळाच्या उत्तर दक्षिण वरून आपण उत्तर भारतीय मैदान जे आहे त्या उत्तर भारतीय मैदानाचं स्वरूप बघू शकतो, उत्तर दक्षिण. आणि प्रादेशिक विभाग त्याचे 4 आहे, म्हणजे पंजाब राजस्थान मैदान, पंजाब हरियाणा मैदान, त्यांना गंगेचं मैदान, ब्रह्मपुत्रेचं मैदान, असं आपण मैदानाचं विभाजन करू शकतो. चला नेक्स्ट, खालील विधाने पहा. चर्नोबिल अणुशक्ती अपघात 26 एप्रिल 1986 रोजी झाला होता. बरोबर आहे, ही एक आण्विक दुर्घटना होती. स्वीडन मधील शास्त्रज्ञांनी 1986 मध्ये आजूबाजूच्या पर्यावरणात किरणांचे उत्सर्जन झालेले आहे असे त्यांना समजले. बरोबर आहे, ही घटना रशिया मधली आहे, म्हणजे तेव्हाचा रशिया, आजचा युक्रेन, म्हणजे आज युक्रेन मध्ये आहे चर्नोबिल. चर्नोबिल प्रकल्पात ग्रॅफाइटचा उपयोग अणुभट्टी थंड करण्यासाठी केला जात होता, हे पण बरोबर आहे. म्हणजे तिघही विधानं या ठिकाणी एबीसी बरोबर आहेत. मग आपण जर चर्नोबिल घटना बघितली विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट घटना आहे, यावर पर्यावरणामध्ये 100% प्रश्न आपल्याला येतो. मग 26 आपण जर बघितलं, 26 एप्रिल 1986 रोजी ही घटना घडली होती. चर्नोबिल अणुऊर्जा केंद्र प्रियात, तत्कालीन सोव्हिएत युनियन, सध्याचे युक्रेन मध्ये आहे. घटनेचे स्वरूप अणुभट्टी क्रमांक 4 मध्ये चाचणी दरम्यान भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर किरणोत्सर्जन झालं होतं. तात्काळ कारण असं होतं की अणुभट्टीच्या डिझाईन मध्ये दोष होते, ऑपरेटिंग सिस्टम मध्ये चुका झाल्या होत्या. यावर डॉक्युमेंटरी सुद्धा आलेली आहे चर्नोबिल नावाची. त्यानंतर किरणोत्सारी प्रदूषण झालं, जसं की प्लुटोनियम, आयोडीन 131, सीजियम 134, युरेनियम हे वातावरणात पसरले. त्यानंतर बाधित क्षेत्र, याचा सर्वाधिक फटका युक्रेन, बेलारूस, रशिया यासारख्या देशांना बसला होता. हजारो लोकांना कर्करोग, थायरॉइडचा कॅन्सर, अनुवांशिक रोग यांचा सामना करावा लागलेला आहे. ही खूप मोठी डिझास्टर होती असं म्हणायला हरकत नाही. चर्नोबिल घटना जी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. जसं मिथाइल आयसोसायनेट ही भारतातली घटना, ती पण लक्षात राहू द्या. तसा पण एक प्रश्न येऊ शकतो आपल्याला, 3 डिसेंबर 1984 ला ती घडलेली घटना, भोपाळ वायू गॅस दुर्घटना त्याला म्हणतो, त्यावर सुद्धा भविष्यात आपल्याला प्रश्न येऊ शकतो. मग अशा पर्यावरणामध्ये घडलेल्या ज्या काही घटना असतात यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या पुन्हा ग्रुप सी मेन्स 2023 चं डिटेल अनालिसिस घेतलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी मेन्स 2024 चा अनालिसिस बघणार आहोत. सो अशीच आपल्या सिरीजला तुम्ही प्रतिसाद द्या. पुढे आपण अशाच सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. धन्यवाद.